राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं डिजिटल लायब्ररी या यूट्यूब चॅनेलवरती. मी आज चालू करणार आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाला. या भागात आपण पाहणार आहेत व्यवस्थापनाची रत्ने. व्यवस्थापनाची एकूण 14 रत्ने आहेत. त्यातील आज आपण पहिली 4 रत्ने पाहणार आहेत. ती पुढील प्रमाणे: 1. डिव्हिजन ऑफ वर्क, कामाचे वाटप. 2. अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, अधिकार आणि जबाबदारी. 3. डिसिप्लिन, शिस्त. आणि 4. युनिटी ऑफ कमांड, आदेशाची एकवाक्यता. ही व्यवस्थापनाची रत्ने शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात कशी वापरात आणली तेही आपण पाहणार आहोत. जर आपल्याला या पुस्तकाचा पहिला भाग पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या डिजिटल लायब्ररी या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता. त्यात आपण सांगितलेलं आहे या पुस्तकाची प्रस्तावना, व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आणि व्यवस्थापन एक कला. सुरुवात करण्याआधी हे चॅनेल या पुस्तकावर कोणतेही अधिकार सांगत नाही. या पुस्तकाचे सर्व अधिकार हे प्रकाशक आणि लेखक यांच्याकडे राखून आहेत. व्यवस्थापनाची 14 रत्ने. आता व्यवस्थापनाचे सिद्धांत काय, तर ते म्हणजे समुद्र मंथनातून काढलेले 14 रत्नेच व्यवस्थापनाची अस्त्रे, यशस्वी होण्याची हमखास सूत्रे. यशस्वी व्यवस्थापनाचे 14 सिद्धांत खालीलप्रमाणे. त्यातील पहिले 4: डिव्हिजन ऑफ वर्क, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. 3. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. 4. युनिटी ऑफ कमांड, आदेशाची एकवाक्यता. ही रत्ने जी जगभराच्या व्यवस्थापनाच्या शाळेत जमा केलेली असतात किंवा हीच ती 14 रत्ने विद्यार्थ्यांना गोळा करायला शिकवली जातात. आता कोणी यातील किती रत्ने सोबत घ्यायची तो त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे. आणि हे प्रमाण संस्था ते संस्था, व्यवस्थापन ते व्यवस्थापन, परिस्थिती ते परिस्थिती वेगळी असू शकते. त्यामुळे शेवटी आपण असेच म्हणूया की व्यवस्थापन म्हणजे एक शास्त्र जे संशोधित केले जाते आणि एक कला, त्यामुळे ते विकसित होते. व्यवस्थापन शास्त्रातील 14 रत्ने. 1916 मध्ये हेनरी फायल या व्यवस्थापक तज्ज्ञाने इंडस्ट्रियल अँड जनरल ॲडमिनिस्ट्रेशन नावाचे एक पुस्तक लिहिले. त्यामध्ये त्याने व्यवस्थापनातील 14 रत्नांचा उल्लेख केलेला आहे. हेनरीच्या मते कोणतीही संस्था, मग ती कितीही मोठी असो की छोटी असो, त्यांना यशस्वी होण्यासाठी या 14 रत्नांचा उपयोग होतो. कारण ही 14 रत्ने म्हणजेच मार्गदर्शक तत्त्वे असून ती पाळणाऱ्या संस्था यशाच्याच दिशेने अचूकपणे जातात. हेनरी ज्या गोष्टीबद्दल 1916 मध्ये बोलला त्याच गोष्टी 260 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षपणे अंमलात आणून आधुनिक व्यवस्थापनाची पायाभरणी केली असेच म्हणावे लागेल. शिवाजी महाराजांनी प्रत्येक गोष्टीला नाव दिल्याची नोंद सापडत नाही, तरी ती तत्त्वे प्रात्यक्षिक रूपात अंमलात आणलेली मात्र आपणास पाहावयास मिळतात. ती 14 रत्ने पुढील प्रमाणे. 1. डिव्हिजन ऑफ वर्क, कामाची विभागणी. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राजकारभाराच्या आणि प्रशासनाच्या सोयीसाठी 8 विभाग पाडले होते, हे आपणाला माहीतच आहे. आपण महाराजांच्या डिव्हिजन ऑफ वर्क या तत्त्वाला अष्टप्रधान मंडळ या नावाने ओळखत आहोत. प्रत्येक वेगळ्या कामासाठी वेगळा विभाग आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र असा अधिकारी म्हणजेच मंत्री किंवा व्यवस्थापक. महाराजांचे हे 8 विभाग आणि मंत्र्यांची कामे खालीलप्रमाणे. 1. मुख्य प्रधान म्हणजे पेशवा. त्याचे काम राजपत्रावर शिक्का, राजकार्य, पगार सालाना 15,000 होऊन. 2. अमात्य म्हणजे मुजुमदार. त्याचं काम जमा खर्च, दप्तरदार व फडणीस यांच्यावर देखरेख, पगार सालिना 12,000 होऊन. 3. सचिव, सुरनीस, राजपत्र विषयी सर्व जबाबदारी, पगार सालिना 10,000 होऊन. 4. सुमंत, डबीर, परराज्याविषयक कार्याचा विचार, पगार सालिना 10,000 होऊन. 5. सेनापती, सरनौबत, सर्व लष्करी जबाबदारी पाळणे, पगार सालिना 10,000 होऊन. 6. पंडितराव, दानाध्यक्ष, धर्माधर्म विचार, पगार सालिना 10,000 होऊन. 7. न्यायाधीश, राज्यातील न्यायनिवाडा पत्रे, पगार सालिना 10,000 होऊन. 8. मंत्री, वाकनीस, अंतर्गत राजकारण, राजाची दिनचर्या लिहिणे, आमंत्रण, महाराजांची भोजन व्यवस्था हे पाहणे. या सर्व मंत्र्यांना मदत करण्यासाठी नेमलेले दरकदार अधिकारी कोणते, तर 1. दिवाण, 2. मुजुमदार, हिशोब तपासनीस, 3. फडणीस, महसूल हिशोब, 4. सबनीस, दप्तरदार,
5 कारखानीस पाठपुरवठादार चिटणीस. नंबर 7 जमादार खजिनदार. नंबर 8 पोतनीस म्हणजे नाणेतज्ज्ञ. महाराजांनी अष्टप्रधान मंडळ बनवले म्हणजे काय तर प्रत्येक विभागाचे आणि कामाचे स्पेशलायझेशन केले आणि स्पेशलायझेशनचा पुढचा टप्पा म्हणजे आपोआपच ते इनोव्हेशनला जन्माला घातले. त्या विभागाने किंवा मंत्र्यांनी त्याला दिले तेवढेच काम सातत्याने केल्याने तो माणूस त्या कामात निष्णात होतो आणि त्यातून नवीन नवीन शोध युक्त्या जन्माला येतात. यालाच म्हणतात इनोव्हेशन. यासाठी महाराजांनी तयार केलेले वेगवेगळे विभाग खालीलप्रमाणे. राज्याच्या अधीन असणारे 18 कारखाने स्टेट डिपार्टमेंट. 1 खजिना. 2 जवाहीरखाना. 3 अंबरखाना. 4 अबदारखाना. 5 नगारखाना. 6 तालीमखाना. 7 जामदारखाना. 8 जिरातीखाना. 9 मुदबकखाना. 10 शरबतखाना. 11 शिकारखाना. 12 दारूखाना. 13 शहदखाना. 14 पिलखाना. 15 फरासखाना. 16 उष्टरखाना. 17 तोपखाना. 18 दप्तरखाना. महाराजांच्या थेट नियंत्रणात असलेले 12 महाल सेंट्रलाइज डिपार्टमेंट. 1 पोते खजिना. 2 थट्टी गोशाळा. 3 शेरी मनोरंजन उद्यान. 4 वहिली रथशाळा वाहन व्यवस्था. 5 कोठी धान्यागार. 6 सौदागीर माल. 7 टंकसाल नाणे छपाई. 8 दरुणी अंतपूर राणीवासा. 9 पागा अश्वशाळा. 10 इमारत बांधकाम शिल्क. 11 पालखी शिबिका. 12 छबिना कायदा व सुव्यवस्था. व्यवस्थापनाचे दुसरे रत्न अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. अधिकार आणि जबाबदारी. हेनरीच्या मते आपण जेव्हा एखाद्याला अधिकार देतो तेव्हाच त्याला त्या कामाची जबाबदारी म्हणजेच उत्तरदायित्व सुद्धा दिले पाहिजे. म्हणजेच काय तर काम करण्याची संधी देतानाच त्याच्या परिणामाची जबाबदारीसुद्धा द्यायला लावावी, तरच तो माणूस जबाबदारीने काम करेल. आपण जास्त अधिकार दिले आणि कमी जबाबदारी, मग अधिकाराचा दुरुपयोग होतो आणि उलट जबाबदारी जास्त आणि कमी अधिकार दिला तर तो माणूस दबावाखाली काम करू शकणार नाही. माणूस नैराश्याकडे कल्ला जाऊन त्याच्या विपरीत परिणाम कामावर होऊ शकतो. म्हणून कधीही यशस्वी व्यवस्थापकाने अधिकार आणि जबाबदारी यांचा समतोल साधला पाहिजे, जेणेकरून सहकारी उत्साहाने काम करतील आणि हिरिरीने भाग घेतील. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांनी सेनापतीला युद्धाचे अधिकार दिले, त्याच प्रमाणात सेनापतीला युद्धाचे यश अपयशासाठी जबाबदार धरले जाणार अशी व्यवस्थाही केली होती आणि या अधिकार आणि जबाबदारीचा समतोल साधला असल्यामुळेच संपूर्ण हयातीत स्वराज्याचा एकही सेनापतीने कधी अधिकाराचा दुरुपयोग केलेला दिसत नाही, तर दुसऱ्या बाजूला कर्तव्याच्या भावनेला जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून कधी राजीनामा दिला नाही किंवा बंडखोरी केली नाही किंवा ते महाराजांना सोडून जाण्याचा कधीही विचार करू शकले नाहीत. हे सेनापतीचे नव्हे तर सर्वसामान्य सैनिकांच्या बाबतीतही धोरण महाराजांनी राबवले आहे. एकदाचा प्रतापराव गुजरांनी माणुसकीच्या भावनेला, दयेच्या अर्जाला बळी पडून हाती आलेल्या बहलोल खानाला जीवनदान दिले. म्हणजेच काय तर आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला. तर महाराजांनी लगेच प्रतापरावांना यासाठी जबाबदार धरले आणि प्रश्न विचारला, साला काय निमित्त केला? हा एक प्रकारचे शो कॉज नोटीस, कारणे दाखवा नोटीस असून पुढे त्यात मेमो देखील आहे. आता जर पुन्हा भविष्यात बहलोल स्वराज्यावर चालून आला तर तुम्हाला जबाबदार धरले जाईल. स्वराज्याचे जे काही नुकसान होईल त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील असे सुनावले की नाही? दुसऱ्या एका प्रसंगात अफजलखान वधानंतर नेताजी पालकरांना घाटमाथ्यावरील फळी फोडून संध्याकाळी वाईला यायला सांगितले असताना नेताजीला उशीर झाला तर महाराजांनी त्यांना फाजलखान आधीचा पाठलाग करून पकडण्यास सांगून अधिकार आणि जबाबदारीचा समन्वय साधला ना. इथे महाराज रागवले नाहीत किंवा कारणे दाखवा नोटीस बजावली नाही, कारण खानाची फळी फोडून येताना झालेला विरोध कडवा झाला असेल हे गृहीत धरूनच महाराजांनी सामंजस्याचे घेतले याचाच अर्थ होतो. यालाच म्हणतात प्रसंगावधान राखून माणसाने अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी यांचा समन्वय साधणे. नंबर 3 डिसिप्लिन, शिस्त. प्रत्येक संस्थेला, संघटनेला, राज्याला एक शिस्तीची गरज असते. शिस्त नसेल तर संस्था उभी राहणे, वाढणे, चालणे या गोष्टी काय
काय शक्य होतील आणि ही शिस्त सर्वांना पाळणे आवश्यक आहे. जशी नोकराला शिस्त हवी तशी मालकाला, व्यवस्थापकालाही हवी, तशी कर्मचाऱ्याला सुद्धा. आणि ही शिस्तीची गंगोत्री वरून खाली वाहिली पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचे तर येथ वडील जे जे करिता तया नाम धर्म ठेविता. येथे वडील म्हणजे सिनियर आणि धर्म म्हणजे शिस्त. धर्मपालन म्हणजे काय तर शिस्त. व्यवस्थापक, मालक वेळेवर कामाला येत असतील तर ते कर्मचाऱ्यांना वेळेवर या असे सांगू शकतील ना. नाहीतर लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण असे होणार. शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात शिस्तीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले आहे आणि गैरशिस्त, बेशिस्त वागणं कधीच खपवून घेतलेलं नाही. अगदी सेनापती असो की मंत्री यांना धारेवर धरायला महाराज कमी करत नसत. स्वराज्याचे नियम कानून काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी महाराज आग्रही होते. तसेच ते हे कायदे चांगले असावेत यासाठीही प्रयत्नशील असायचे. त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये आणि सैनिकांमध्ये महाराज डेडिकेशन, समर्पणाची भावना तयार करू शकले आणि आपोआपच सहकाऱ्यांच्या मनातही आदरभावना वाढीस लागली. महाराज स्वतः शिस्त पालन करणारे होते म्हणून स्वराज्य शिस्तप्रिय, सैन्य आणि प्रजा शिस्तीची भोगती पडली. प्रतापगडाच्या युद्धप्रसंगी सईबाई मृत्यू पडल्या तरीही महाराज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी येऊ शकले नाहीत की 2 वर्षाच्या शंभूराजांचे सांत्वनही करण्यासाठी 11 महिने स्वराज्यात राजगडावर आले नाहीत. ही महाराजांची कर्तव्य कठोर आणि शिस्त नाही तर काय. आपला राजाच अशी कोरडी शिस्त पाळतो, तो भावनिक होऊन गर्भगळीत होत नाही हे पाहून कोणता सैनिक युद्धाच्या वेळी माझी आई, बायको, मुले आजारी आहेत, मला रजा द्या असा अर्ज करू शकला असेल. याला म्हणतात शिस्तीची सुरुवात स्वतःपासून. नेशन फर्स्ट, वी आर लास्ट. स्वराज्य अगोदर, खाजगी व्यक्तिगत गोष्टी नंतर. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे हे शिस्तीचे आणखी एक ज्वलंत उदाहरण. शिस्त न पाळणाराला दंड होतो हे वेगळी सांगण्याची गरज नाही. शिस्त न पाळणारा माणूस कामाला ठेवणे हीच मोठी बेशिस्त होऊ शकते. त्यामुळे शिस्तप्रिय महाराजांनी बेशिस्त लोकांना फौजेत कधीच सामील करून घेतले नाही आणि वर कोणी बेकायदा वर्तणूक करण्याचा प्रयत्न केला तर महाराजांनी बडतर्फी, हातकलम करणे, कडेलोट करणे, डोळे काढणे अशा शिक्षा देऊन शिस्त पालनाचे महत्त्व आणि बेशिस्त पालनाचे परिणाम लोकांना दाखवून दिले. त्यामुळे स्वराज्य शिस्तबद्ध पद्धतीने वाढत गेले तर बेशिस्तीमुळे मोगलाई मातीत मिळत गेली. महाराजांच्या शिस्तप्रिय धोरणामुळेच कधी कोणाला गुप्तहेरीत अपुरी, चुकीची, अर्धवट माहिती देण्याची हिंमत केली नाही की कोणा सरदाराने चुकीचे पत्र लिहून दिशाभूल करण्याची हिंमत केली नाही. महाराजांच्या जीवनात शिस्तीला किती महत्त्व होते ते अधोरेखित करणारा एक ठळक प्रसंग पहा. महाराजांनी काळाची पावले ओळखून मिर्झा राजाची पुरंदर तह केला आणि मोगलांना 23 किल्ले देऊन स्वतःकडे 12 किल्ले ठेवले. पुढे मिर्झा राजांनी महाराजांना आग्र्याला बादशहाच्या भेटीत जाण्याचा आग्रह धरला. आता मात्र महाराजांना स्वराज्यापासून दूर जाणे भाग होते. आता आपण एवढे दिवस एवढे दूर अंतरावर गेल्यावर आपल्या माघारी स्वराज्यात शिस्त पालन कशा प्रकारे होईल याची महाराजांनी परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यानुसार एके रात्री महाराज अचानक एका किल्ल्याच्या दरवाजाजवळ येऊन पोहोचले. त्यांनी किल्लेदाराला आदेश दिला, दरवाजा उघडा. यावर किल्लेदारांनी महाराजांना विचारले, आपण कोण? महाराजांनी उत्तर दिले, मी शिवाजी राजा आहे. तुम्ही ताबडतोब किल्ल्याचा दरवाजा उघडून मला आत घ्या. यावर किल्लेदार म्हणाला, आपण महाराजच असाल तर स्वराज्याचा नियम आपणास माहीत आहे की नाही? सूर्यास्त झाल्यानंतर किल्ल्याचा दरवाजा साक्षात यमराज जरी आला तरी सूर्योदय होईपर्यंत उघडला जाणार नाही. स्वराज्याची ही शिस्त आहे. त्यावर महाराज म्हणाले, अरे ते मला माहीत आहे, परंतु संकट काय कोणाला सांगून येते का? शत्रू माझ्या पाठलागावर आहे. मला आश्रय दिला नाही तर माझा जीव जाईल ना. तू दरवाजा उघड. यावर किल्लेदार म्हणाला, प्रश्न जर तुमच्या जीवाचा असेल तर ती माझी जबाबदारी. किल्ल्याच्या आश्रयाला आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे रक्षण करणे ही किल्लेदाराची जबाबदारी मी पूर्ण करीन. आपण फक्त थोडे पुढे येऊन दरवाजाला चिकटून बसा. आम्ही बुरुजावर उभे राहून आलेले शत्रू अंगावर घेऊ. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही ही खात्री बाळगा, परंतु दरवाजा मात्र उघडता येणार नाही. महाराज म्हणाले, अरे ज्याने नियम करून दिला तो राजाच तुझ्या समोर उभा आहे. तू मला कायदा कसला आणि कशाचा सांगतो? यावर किल्लेदार म्हणाला, हा आपल्या स्वराज्याचा कायदा आहे. तो राजाने बनवला तरी तो राजालाही लागू पडतो.
रयतेला वेगळा आणि राजाला वेगळा असे 2 कायदे स्वराज्यात नाहीत. आपण निश्चिंतपणे दरवाजावर बसा. आलेल्या शत्रूला आम्ही बघून घेऊ. ज्याने जास्तीची कुमक मागून दरवाजा बुरुज यावर फौज सिद्ध करून महाराजांच्या सुरक्षितेची तजवीज केली, परंतु दरवाजा काही उघडला नाही. महाराज आता मात्र रागवले आणि म्हणाले, अरे, तुझ्या स्वराज्यात राजापेक्षा मोठा अधिकार बाळगणारी कोणी आहे की नाही? किमान त्याच्या परवानगीने तरी मला आत घ्या, माझा जीव वाचवा. किल्लेदाराने लगेच उत्तर दिलं, होय, यावर एक उपाय आहे. स्वराज्यात राजालाही आदेश देऊ शकणारी एक अधिकारी आहेत. त्यांच्या परवानगीने सही शिक्क्यानिशी पत्रावर तुम्हाला आत घेण्यासंबंधी अध्यादेश घेऊन आलात तर तुम्हाला सूर्योदयापूर्वी किल्ल्यात घेण्यासाठी दरवाजा उघडता येईल. तुम्ही असं करा, राजगडाला जा. जिजाऊसाहेब स्वराज्याच्या कुलमुखत्यार आणि सर्वाधिकारी आहेत. त्यांना भेटा, विनंती करा, पत्र बनवा आणि माझ्याकडे घेऊन या. मी तुम्हाला लगेच आत घेतो. यावर महाराज म्हणाले, अरे, मला बनवतो का? नियम आणि कायदे दाखवून? अरे, तू इथला किल्ल्याचा दरवाजा उघडत नाहीस आणि तिकडे राजगडाचा किल्ल्याचा दरवाजा कुठून रात्रीचा उघडला जाईल? किल्लेदार म्हणाला, ते तुमचं तुम्ही बघा, तो तुमचा प्रश्न आहे. महाराज म्हणाले, आणि काय हे, मी इथून अंधाऱ्या रात्रीत राजगडाला जाणार, परत येणार, तोपर्यंत सकाळ होणार की? किल्लेदार म्हणाला, मग मी दरवाजा उघडायला सकाळी तयारच आहे की. तुम्ही येण्या अगोदर सूर्य उगवला तर दरवाजा तुमच्यासाठी उघडूनच ठेवलेला असेल की. जावा लवकर आणि जिजाऊंचा अध्यादेश आणा. किल्ल्याचा दरवाजा उघडावा असे वाटत असेल तर. महाराज रागवून म्हणाले, माझ्यासमोर गनिमी कावा करून मला कात्रजचा घाट दाखवतोस काय? थांब, तुझी गर्दनच मारतो. राजाची आज्ञा न पाळल्याची शिक्षा तुला मृत्यूदंडातच देतो. किल्लेदार म्हणाला, महाराज, तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ती नक्की द्या, मी ती भोगायला तयार आहे, परंतु सकाळ झाल्यावर. शेवटपर्यंत महाराजांनी अर्ज, विनंती, धमकी, समजूत अशी अस्त्रे वापरूनही त्या फाकड्याने महाराजांच्या आदेशाला न जुमानता स्वराज्याच्या शिस्तीचे पालन केले. महाराजांच्या रात्र किल्ल्याच्या दरवाजात बसून काढावी लागली आणि 2-3 तासानंतर पूर्वेकडे तांबडं फुटायला लागलं. सूर्याची पहिली किरणं धरतीला स्पर्श करताच किल्लेदाराने नियमानुसार किल्ल्याचा दरवाजा उघडला आणि महाराजांना आत घेतलं. किल्लेदार, आपण रात्री महाराजांच्या आदेशाचे पालन करू शकलो नाही म्हणून मान खाली घालून अदबीनं दरवाजातच उभा राहिला. महाराज, मी आपला अपराधी आहे. मला रात्री दिलेल्या आदेशानुसार माझी गर्दन मारा. मी शिक्षा भोगायला तयार आहे. महाराजांनी त्या किल्लेदाराला छातीशी कावटाळत आपल्या हातातील सोन्याचं कड त्याच्या हातात घातलं आणि महाराज म्हणाले, शाब्बास बहाद्दरा. अरे, तुमच्यासारखी स्वराज्याचा कायदा पाळणारी माणसं जन्माला आलेली असताना माझ्या माघारी स्वराज्याची काळजी नाही. राजापेक्षा स्वराज्याची घटना मोठी. कायद्यानेच राज्य चालावं ही तुम्हा मावळ्यांची भावनाच मुळे राष्ट्रप्रेमाची आहे. शिस्तीशिवाय कोणतंही राष्ट्र मोठं होत नसतं. तुम्ही दाखवून दिलं स्वराज्य अगोदर मग राजा. नेशन फर्स्ट, किंग नेक्स्ट हे तत्त्व महाराजांच्या मावळ्यांना कळतं ते शिस्त कळल्याशिवाय का? महाराजांच्या मृत्यूनंतरही पुढे 50 वर्षे हा कायदा पाळला गेला. अगदी राजाने आदेश दिला तरीही किल्ल्याचा दरवाजा रात्रीच्या वेळी कधीच कोणासाठी उघडला नाही आणि त्यामुळे स्वराज्य कायम अजिंक्यच राहिलं. स्वराज्य रिमेन्ड इनप्रिझनेबल ड्यू टू डिसिप्लिन. अगदी स्वतः औरंगजेब 7 लाख फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला. हे एका बाजूला तर त्याला स्वतःलाच पराभूत होऊन याच मातीत मोकळ्या हातानं मारावं लागलं. ते फक्त एकाच गोष्टीमुळे आणि ती गोष्ट म्हणजे स्वराज्याची शिस्तबद्धता. आज 21व्या शतकातही ज्या कंपन्या, संस्था शिस्तीच्या बाबतीत कडक आहेत त्याच बाजारात टिकतात, जगात झेंडा लावतात आणि ते या बाबतीत कटाक्ष पाळत नाहीत. त्यांचे अटकेबार झेंडेच उरतात. झेंडे रातोरात गायब होतात. व्यवस्थापनाचे 4थे रत्न, युनिटी ऑफ कमांड, आदेशाची एकवाक्यता. व्यवस्थापनाचे 4थे महत्त्वाचे सूत्र म्हणजे आदेशाची एकवाक्यता. आदेशाची एकवाक्यता म्हणजे काय? तर सहकार्याला किंवा कर्मचाऱ्याला जेव्हा आदेश दिला जातो तेव्हा तो एकाच अधिकाऱ्याकडून दिला जावा आणि जेव्हा ते काम पूर्ण होईल तेव्हा तो रिपोर्ट किंवा अहवालसुद्धा एकाच अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जावा. एकाच व्यक्तीला अनेक वरिष्ठांकडून एकाच कामबाबतीत आदेश दिले गेले तर सगळा सावळा गोंधळ निर्माण होऊ शकतो. आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था होत असते. आदेशाची एकवाक्यता नसेल तर काम नक्कीच बिघडतं. छत्रपतींच्या स्वराज्यात आदेश फक्त महाराजांकडूनच दिला जाई.
प्रत्येक मंत्र्याला त्याच्या त्याच्या खात्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता, परंतु त्याने तो आदेश काढण्यापूर्वी महाराजांची परवानगी घेतली जाई आणि मग तो आदेश महाराजांच्या सही शिक्क्यानशी पुढे कार्यवाही करण्यासाठी पाठवला जाई. इतर कोणी कितीही मोठा प्रभावशाली असला तरीही त्याचा आदेश पाळला जात नव्हता. ऑर्डर शुड बी फ्रॉम द किंग ओनली. महाराज जेव्हा सेनापतीला युद्धासाठी पाठवत तेव्हा त्यांना युद्धभूमीची गरज लक्षात घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार होताच, परंतु एखाद्याला जीवदान द्यायचे की नाही, तह करायचा की नाही याचे आदेश मात्र महाराजांकडूनच यावा असा संकेत होता. महाराजांनी सही नसलेला आदेश धुडकवायला गेला तर यात नवल ते काय. एकदा असेच झाले की महाराजांचा 3 एप्रिल 1680ला विषप्रयोगाने राजधानी रायगडावर मृत्यू झाला. आता महाराजांच्या नंतर उत्तराधिकारी कोण, तर युवराज शंभूराजे. परंतु बेमान मंत्र्यांनी आपला अधिकाराचा गैरवापर करून शंभूराजांनाच अटक करण्याचा हुकूम काढला आणि हा हुकूम नेहमी बाळाजी आवजींच्या हस्ताक्षरात लिहिला जाई. त्याने मंत्रिमंडळाला स्पष्ट शब्दात बजावले, मी छत्रपतीशिवाय दुसऱ्या कोणाच्याच आदेशाने, दबावाने, आमिषाने, अगदी मरणाच्या भीतीमुळे हे पत्र लिहिणार नाही, हुकूम लिहिणार नाही. जग मारून मंत्रिमंडळाला हात हलवत परत जावे लागले. तेव्हा त्यांनी दुसरी शक्कल लढवली. बाळाजी आवजीचा मुलगा आवजी बाळाजी याला धमकावून त्याच्याकडून पत्र लिहून घेतले, कारण दोघांचेही अक्षर सारखेच होते आणि त्या पत्रावर शिक्का मारला की झाले काम पत्ते असा डाव होता. परंतु शंभूराजांना कैद करण्याच्या आदेशावर महाराजांनी सही कुठून करणार. महाराज नुकतेच इहलोकची यात्रा संपवून गेले होते. तेव्हा आता जरी या पत्रावर महाराजांचा शिक्का होता, अक्षर नेहमीसारखेच होते, तरी सही नव्हती, तेव्हा आदेश कसा पाळला जाणार होता. ते पत्र पाठवले गेले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना. कराडच्या तळावर हंबीररावांना ते पत्र मिळाले. त्यांनी वाचले आणि साफ शब्दात सांगितले, या पत्रातील आदेशाची मी अंमलबजावणी करणार नाही, कारण यावर महाराजांची सही नाही. याला म्हणतात युनिटी ऑफ कमांड. आता ते पत्र परत रायगडावर आले. चिडलेल्या मंत्र्यांनी स्वतः कराडला जायचे ठरवले, कारण आदेशाचे पालन झालंच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे ते कराडला आले. सरसेनापतींना सांगितले, तुम्हाला पत्रातील आदेश पाळावाच लागेल. तेव्हा सरसेनापतींनी सरळ सांगितले, मी महाराजांशिवाय दुसऱ्या कोणाच्याही आदेशाचे पालन करू शकत नाही. तेव्हा चिडलेले मंत्री म्हणाले, मग तुम्हालाच अटक करण्याचा आदेश द्यावा लागेल. तेव्हा हंबीरराव खंबीरपणे म्हणाले, अहो महाशय, त्यासाठीही महाराजांचाच आदेश लागतो. तुमचा आदेश साधा स्वार शिपाई देखील पाळणार नाही. त्यावर मंत्री म्हणाले, तुम्ही हे साप विसरू नका की आम्ही मंत्री प्रशासनाची कायदे आणि सुव्यवस्था पाळणारे आणि तुम्ही एकटे लष्कराचे पाहणारे आहात. आमचे बहुमत आहे आणि या मुद्द्यावर एकमत आहे की शंभूराजांना कैद करावी, या आदेशाची तुम्ही पालन करावं. हंबीरराव म्हणाले, तुमचं एकमत बहुमत असेल तर तसं करून बघा, माझी काही हरकत नाही. तसा आदेश तुम्ही द्या फौजेला, फौज त्यांची अंमलबजावणी करेल. तेव्हा चिडलेला अनाजी दत्तो या मंत्र्याने आदेश दिला की शंभूराजांना नंतर अटक करून पहिले हंबीररावांना कैद करा. मंत्र्याने आदेश दिला, पण अंमलबजावणी कोणी करायची. हंबीररावांना अटक करण्याचा मंत्र्यांनी आदेश देऊनही 10,000 फौजेतील एकही जण आदेश पाळायला पुढे आला नाही, कारण स्वराज्याचं लष्कर सेनापतीच्या आदेशाला बांधील असतं, मंत्र्याच्या नाही. आता मात्र मंत्र्यांची पंचायत झाली आणि दुसऱ्या क्षणी हंबीररावांनी आदेश दिला, या सर्व मंत्र्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली स्वराज्याचा नियम तोडला म्हणून अटक करा. एका मिनिटात सगळ्यांच्या हातात बेड्या पडल्या. याला म्हणतात युनिटी ऑफ कमांड. आदेशाची एकवाक्यता हा नियम जसा हंबीररावांनी कटाक्षपणे पाळला, तसाच तो नियम तेवढ्याच कटाक्षाने साधा स्वार शिपायांनीही पाळला. युनिटी ऑफ कमांड या तत्त्वाचं जगाच्या पाठीवर असं ज्वलंत उदाहरण कुठे पाहायला मिळेल का? डिसिप्लिन इवन आफ्टर द डेथ ऑफ द किंग. मंडळी, आपल्या आजच्या या पुस्तकाचा दुसरा भाग समाप्त झालेला आहे. यात आपण पाहिलं डिव्हिजन ऑफ वर्क आणि अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, 3 डिसिप्लिन, 4 युनिटी ऑफ कमांड. तर मंडळी, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत प्रियजनांना शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.